नमस्कार. यावर्षीच्या दिवाळी अंकात बोलीभाषा विशेषांक आम्ही काढला आहे. मराठी भाषेला समृद्ध करणारी जी भाषा आहे बोलीभाषा तिला आम्ही प्राधान्य दिले आणि यावेळची दिवाळी अंकाला जवळजवळ हा 5वा पुरस्कार आहे. तर या दिवाळी अंकामध्ये ज्या साहित्यिकांनी लेख वगैरे पाठवले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि व्रतबक लेखक संघाचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी अंकाला सर्जनशील शब्दवेली साहित्य संघाच्या बोलीभाषा या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक असा हा पुरस्कार मिळालेला आहे आणि याचं सर्व श्रेय आमचे संपादक देवेंद्र दादा इंगडकर, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गोकुलकर यांना जाते आहे. त्याचबरोबर समस्त आपल्या साहित्यिक मंडळींना त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. शब्दगांधार हा दिवाळी अंक गेली 16 वर्ष आम्ही काढत आहोत आणि अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद वाचकांचा, हितचिंतकांचा आणि मराठी भाषेचा ज्यांना अभिमान आहे अशा सर्वांचा आम्हाला मिळतो आणि दुसऱ्यांदा आम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. अशाच प्रकारे राज्यस्तरीय दरवर्षी 2-3 पुरस्कार मिळतात. हा मराठी भाषेला मिळालेला पुरस्कार आहे, केवळ आमचा नाही, आमच्या लेखकांचाही उत्तम सहभाग असतो. नवीन जुने आणि अतिशय गाजलेले लेखकसुद्धा आमच्या शब्दगांधारमध्ये हे सहभागी होत असतात आणि दरवर्षी 200 लेखक आमच्या सहभागी होऊन वेगळं त्यांचं लेख साहित्य, कादंबरी, कविता तसंच ललित लेख असं लेखन सातत्याने करत असतात. आमचा शब्दगांधारचा आता एक सुंदर परिवारच तयार झाला आहे. साहित्य क्षेत्रातले माझे गुरु डॉक्टर अरविंद नेरकर यांची मी आभारी आहे की त्यांच्याकडून मला 16 वर्ष साहित्य क्षेत्रात खूप शिकायला मिळालं. संगीत हा विषयामध्ये माझे गुरु पंडित भीमसेन जोशी आणि साहित्य क्षेत्रातील गुरु डॉक्टर अरविंद नेरकर. मराठी राज्यभाषा दिन या दृष्टीने आज मी तुमच्या चॅनलचे सुद्धा आभार मानते आणि सर्व मराठी भाषिकांनी मराठीचा अभिमान ठेवावा आणि वाचन संस्कृतीला तळमळीने वाचन करून आणि वारंवार साहित्य वाचन करून आणि इतरांना ते शेअर करून सगळीकडे पसरवून आपल्या मराठीचा अभिमान अधिकाधिक वृद्धिंगत करावा हीच मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.